दुपारचे 2 वाजले होते. श्रुती व तिची आई स्टोअर रूमची साफसफाई करत होते. स्टोअर रूम अत्यंत धुळकट व विविध पद्धतीच्या सामानांनी भरली होती. श्रुती देखील त्या कामामध्ये आईला हातभार लावत होती. तिला असे मदत करताना पाहून आईला थोडं समाधान वाटत होतं. तितक्यातच श्रुतीने एक मोडक्या टेबलचा कप्पा उघडला व तिला तिथे एक लाकडी चौकोनी पेटी दिसली. कुतूहल म्हणून तिने ती पेटी बाहेर काढली आणि आपल्या जवळच्या फटक्याने त्यावरून एक हात फिरवला. बऱ्याच वर्षांपासून त्यावर साचलेली धूळ स्वच्छ झाली. तसे त्यावर ठळक व टपोऱ्या अक्षरात स्पिरिट बोर्ड असे लिहिलेले दिसले. तिला ते काहीसे कळले नाही, कारण तिने कधीच हे ऐकले नव्हते. तशीच तो बोर्ड हातात घेऊन एकटक पाहत राहिली. शेवटी न राहून तिने त्या बोर्डबद्दल आपल्या आईला विचारलं, आई, हे काय आहे ग? आई तिच्याकडे पाहतच जोरात ओरडली, ठेव दे तिकडे. पुन्हा त्या पेटीला हात लावायचा नाही. आणि बास झाली मदत, वर जा तुझ्या खोलीत. कॉलेजच्या नोट्स पूर्ण करायच्या आहेत ना, त्या कर जाऊन. आईचे असे चिडलेले रूप पाहून तिने तो बोर्ड पुन्हा आत सरकवला आणि गपगुमान उठून आपल्या खोलीत चालत निघून गेली. पण आता मात्र तिच्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले होते. एवढी मदत करत होते, पण तरीही अचानक आई का ओरडली असेल इतकी? नक्की काय असेल त्या बोर्डमध्ये? तिने पटकन आपला कम्प्युटर चालू केला आणि इंटरनेटवर सर्च करून पाहू लागली. अवघ्या काही मिनिटांत तिला सगळी माहिती मिळाली. वेगवेगळ्या संकेतस्थळांवर याबद्दलची माहिती तिने पटापट वाचून काढली. हा काही साधा सुद्धा बोर्ड नव्हता, तर एक स्पिरिट बोर्ड होता, ज्याद्वारे अमानवीय शक्तींशी, आत्म्यांशी संवाद साधता येतो. त्या बोर्डबरोबरच प्लॅनचेट नामक एक वस्तू असते. ते प्लॅनचेट एका त्रिकोणी लाकडासारखे असून मध्यभागी त्याला एक मोठे छिद्र असते. आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती अमानवीय शक्ती याच प्लॅनचेटच्या सहाय्याने देते. अशी तिची बरीचशी माहिती वाचून झाली. ती त्या सर्व गोष्टींवर मनातल्या मनात हसू लागली व एकदा तरी आपण या बोर्डचा वापर करायचा असं तिने ठरवलं. पण हे कुतूहल तिला किती महागात पडणार होतं याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली. पोहोचल्यावर लगेच मैत्रिणींना त्या स्पिरिट बोर्ड विषयी सांगितले. तिचे बोलणे ऐकून एक चांगलाच हशा पिकला. तिची रेश्मा नावाची मैत्रीण म्हणाली, अगं, हे सगळं इंग्लिश सिनेमामध्ये होतं, खऱ्या आयुष्यात नाही. श्रुती, तू असा कसा विश्वास ठेवलास का या सगळ्यांवर? रियाने प्रश्न केला. नाही ग, माझाही विश्वास नाही यावर. या सर्व गोष्टी खोट्या असतात. म्हणून तर मी ठरवलंय एकदा तरी या बोर्डचा प्रयोग करून नक्की पाहायचा, श्रुती म्हणाली. बरं, तसं असेल तर आम्हालाही सांग. आम्हाला पण आवडेल त्या बोर्डचा वापर करायला. बघूयात ना की आपल्या बोलावण्याने एखादी आत्मा खरोखरच येते की आपल्यालाच भिळून पळून जाते. रिया एवढे बोलताच सर्व मैत्रिणी एकमेकींना टाळ्या देऊन हसू लागल्या. तेवढ्या श्रुतीने सर्वांचे हसणे थांबवले व जरा गंभीर होत म्हणाली, बरं ऐका, जवळपास 10 दिवसांनी माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. त्यामुळे माझे आई बाबा त्या कार्यक्रमाला नक्की जातील. त्याच दिवशी आपण हा खेळ खेळूया. सर्व मैत्रिणींनी श्रुतीच्या बोलण्यावर होकार दर्शवला. बघता बघता 10 दिवस उलटले. श्रुतीचे आई वडील निघायच्या तयारीत होते आणि त्यांना उशीर झाला होता. अगं श्रुती, तू पण चल ना आमच्यासोबत, का नको म्हणतेस? श्रुतीच्या आईने श्रुतीला विचारलं. नको ग आई, एक तर एवढा लांबचा कंटाळवाणा प्रवास आणि हे लग्न समारंभ वगैरे मला नाही आवडत. तुम्हीच जा. जरा वैतागतच श्रुती म्हणाली, बरं, आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत येतोच, काळजी घे. असे म्हणत श्रुतीचे आई बाबा गाडीत बसून कार्यक्रमाला निघाले. श्रुतीने घराचे दार लावले व पटापट जिना चढत ती वर तिच्या खोलीत आली. खोलीत येताच तिने फोन करून आपल्या मैत्रिणींना तिच्या घरी यायला सांगितलं. साधारण तासाभरात तिच्या मैत्रिणी म्हणजे रेश्मा आणि रिया घरी आल्या. जवळपास 11 वाजले होते.
श्रुती खूप खुश होती, कारण तिला काहीतरी थ्रिल करण्याची खूप इच्छा होती आणि आज तिच्या मनासारखं तिला वागता येणार होतं. तिने जमिनीवर चटई अंथरली व धावत स्टोअर रूम मध्ये आली. त्या टेबलचा कप्पा उघडला व त्यातून ती चौकोनी पेटी बाहेर काढली. ती पेटी घेऊन धावतच बाहेर हॉलमध्ये आली. मैत्रिणी कुतूहलाने तिच्याकडे पाहत होत्या. तिने त्या पेटीतून स्पिरिट बोर्ड व ब्लँकेट बाहेर काढली. तो बोर्ड मुळातच फार भयावह भासत होता. त्या बोर्डवर येस नो असे इंग्रजी शब्द लिहिले होते. त्या व्यतिरिक्त A to Z ही इंग्रजी मुळाक्षरं व 0 ते 9 असे अनुक्रमे आकडे लिहिले होते. तीनही मैत्रिणी त्या बोर्डच्या अवतीभोवती बसल्या. तयार आहात? श्रुतीने विचारलं. तशा मैत्रिणींनी होकारार्थी माना डोलावल्या. आमच्या घराजवळच्या हायवेवर अनेक जणांनी भुताटकी अनुभवली आहे. आपण त्याच आत्म्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करूयात, श्रुती म्हणाली. माहिती मिळवल्याप्रमाणे तिने त्या बोर्डभोवती 3 मेणबत्त्या लावल्या व खोलीतले दिवे बंद केले. खोलीत सर्वत्र अंधार पसरला. फक्त मेणबत्त्यांचा मंद प्रकाश, तो बोर्ड आणि त्या तिघींच्या सावल्या एवढ्याच काय त्या दिसत होत्या. सर्व मैत्रिणींनी त्या ब्लँकेटवर आपले एक बोट ठेवले व ते ब्लँकेट त्या बोर्डवर ठेवले. थोडीशी का होईना पण मनात भीती घर करू लागली होती. पण त्याहून जास्त होते ते कुतूहल. हेच कुतूहल पुढे काय पाहायला लावणार होते यापासून त्या अनभिज्ञ होत्या. श्रुतीने जोरात प्रश्न विचारला. आम्ही या घराजवळच्या हायवेला दिसणाऱ्या आत्म्याला इथे बोलावू इच्छितो. आमची इच्छा आहे की तिने इथे यावे आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. सगळीकडे भयान शांतता पसरली. कसला आवाज येतोय का? एखादी अनामिक हालचाल जाणवते का? याचा कानोसा घेऊ लागले. श्रुतीने तोच प्रश्न पुन्हा विचारला. तू खरंच इथे आली आहेस का? पण काहीच उत्तर आले नाही. सर्व मैत्रिणी आता त्या बोर्डची थट्टा करू लागल्या. तिची मैत्रीण म्हणाली, अगं मी बोलले होते ना, हे सगळे खोटे असते का? खऱ्या आयुष्यात असे काही होत नाही. पण श्रुती मात्र इतक्यावर हार मानायला तयार नव्हती. तिने एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवला. एव्हाना तिघांनीही त्या ब्लँकेटवरून बोट काढले होते. पुन्हा एकदा तिने तोच प्रश्न विचारला आणि यावेळी जे घडले ते विचारांच्या पलीकडले होते. ते ब्लँकेट आपोआप त्या बोर्डवर सरकू लागले व येस या शब्दावर येऊन थांबले. इतक्या वेळेपासून वाटणाऱ्या मजेने आता भीतीचे रूप धारण केले होते. त्या तिघी चांगल्याच घाबरल्या. हा काही मस्करीचा भाग नाही हे त्यांना कळून चुकलं. पुढे काही करणार तितक्यात एका क्षणात साऱ्या मेणबत्त्या आपोआप विझल्या. त्या तिघींनी आरडाओरडा सुरू केला. श्रुती धावत गेली आणि घरातले दिवे लावू लागली. पण नेमकी वीज गेली होती. त्यांनी घराबाहेर पडण्यासाठी दाराकडे धाव घेतली. पण दार काही केल्या उघडेना. जणू बाहेरून कोणीतरी घट्ट पकडून ठेवलं होतं. त्या तिघीही घाबरून रडू लागल्या. तितक्यात एकदम सगळं काही शांत झालं. अगदी आपल्या श्वासांचा आवाज येईल इतकी भयान शांतता. आणि त्या शांततेला भंग करत एक विचित्र हसण्याचा आवाज त्या खोलीत घुमला. आता मात्र त्या तिघी चांगल्याच अडकल्या. कारण त्या तिघी नव्हत्या तर आता त्या खोलीत अजून कोणीतरी आलं होतं. जे दिसत नव्हतं पण होतं एवढं मात्र नक्की. त्या तिघी एका कोपऱ्यात एकमेकांचे हात पकडून घाबरून रडत होत्या. वरच्या मजल्यावरून जिना उतरत कोणीतरी खाली येतंय असं त्यांना जाणवू लागलं. घरातल्या वस्तू अचानक आपोआप हलू लागल्या. या सर्व गोष्टी हे दर्शवत होत्या की त्या घरात एका विचित्र वाईट शक्तीने प्रवेश केलाय. तोच एका स्त्रीचा विचित्र आवाज आला. हा खेळ तुम्ही असा अर्ध्यावर सोडू शकत नाही. तितक्यात तो बोर्ड झपकन सरकून त्यांच्या पुढ्यात आला आणि त्यातून अचानक रक्ताची धार लागली.
ते ब्लँचेट जलद गतीने त्या बोर्डवर इकडे तिकडे सरकू लागले. आता त्या तिघींनाही आपले मरण जवळ आले आहे असे वाटू लागले. तो हसण्याचा बोलण्याचा आवाज नक्की कुठून येतोय ते त्यांना कळतच नव्हतं. तोच कुठून तरी जोरदार किंचाळण्याचा आवाज देखील आला व त्या तिघीही दचकल्या. हे सगळे विचित्र आवाज बहुतेक त्या अपघातांचे होते असे त्यांना वाटून गेले. किचनमधील काचेच्या वस्तू फुटू लागल्या. आपण काही केले नाही तर आज आपली काही खैर नाही असे पुटपुट श्रुती वाऱ्याच्या वेगाने स्टोअर मध्ये गेली व तेथून रॉकेल वाघपेटी उचलली. रेश्मा आणि रिया तर चक्क घामाघूम झाल्या होत्या. श्रुती रॉकेल वाघपेटी घेऊन हॉलमध्ये आली व तिने तो रॉकेलचा कॅन त्या बोर्डवर पालथा केला आणि आगपेटीची काळी ओढून त्यावर भिरकावली. त्या घरात आगीचा एकच भडका उडाला. मदतीच्या आशेने ती अतृप्त अमानवीय शक्ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. काही क्षणात तो बोर्ड संपूर्ण जळून गेला आणि त्यासोबत घरातले ते विचित्र आवाज हळूहळू कमी होत बंद झाले. घरातले दिवे सुरू झाले. त्या तिघींनीही एकमेकींना रडतच घट्ट मिठी मारली. कदाचित आता सारं काही नीट झालं होतं. असे म्हणतात की तो खेळ पूर्ण केल्याशिवाय ती आत्मा परत जात नसते. पण काय माहिती, सुदैवाने त्या दिवसापासून त्या घरात व त्या हायवेवर कसलीच भुताटकी कोणालाच जाणवली नाही. त्या तिघींचा जीवही थोडक्यात वाचला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.